कदमवाडी गावातली ही पाण्याची जुनी टाकी 8 दिवसात स्वच्छ या कदमवाडीमध्ये नवीन पाण्याची टाकी बांधकाम चालू आहे, ती पूर्णत्वाकडे नेलीच पाहिजे। जर का 8 दिवसाच्या आत कदमवाडीमधील पाण्याची टाकी स्वच्छ झाली नाही तर पंचायत समितीमध्ये येऊन ठिय्या आंदोलन करणार। मिरज पूर्व भागातील एका छोट्याशा अशा खेडेगावामध्ये किती लोक एकत्र आलेत हे बघण्यासारखं आहे आणि त्यांची समस्या आता मी तुमच्यापुढे मांडतोय। बघा मावशी, आपलं नाव सांगा। छाया बाबासो जगदाळे, राहणार कदमवाडी, मिरज तालुका मिरज, जिल्हा सांगली। पण काय तक्रार आहे म्हणून बोलवलंय मला? आमच्या टाकीत 15 वर्ष झालं टाकी धुतली नाही, त्यात 2-3 फुटाचं असं घाण असं शेवाळ साठलंय। ते पाणी पिऊन आमच्या गावच्या लोकांना, बऱ्याच लोकांना असं म्हणजे घाण तक्रार हे व्हायला लागले, समस्या भरपूर निर्माण व्हायला लागल्यात। ती टाकी आणि नवीन टाकी तेवढी दुरुस्त करून द्या, ही आमची त्याचं शेवाळ तेवढं काढून आमची टाकी तेवढी सळी करून द्या। बर आजी, तुमचं काय नाव? माझं कमल शिवाजी चव्हाण। बर हा मला सांगा, हा काय तुमचं मत? त्या मुलासनी पाणी नाही, घाण पाणी आम्ही भातात घालतोय, आम्हाला कसं तर व्हायलंय, सुटतोय मी फडक्यानं। अरे बापरे। हा मी पंचायत समितीच्या बीडीओ साहेबांना या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून सांगतोय की या छोट्याशा गावामध्ये शेकडो लोक एकत्र आलेले आहेत आणि या शेकडो लोकांची मागणी आहे की ही जुनी टाकी आहे ती पडायला झालेली आहे। तुम्हीच लोकांनी याचं टेंडर बनवलं असेल आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही नवीन टाकी बांधायचं नियोजन केलेलं आहे। ही टाकी सुद्धा पूर्णत्वाकडे आलेली आहे, पण जुन्या टाकीमध्ये 2-3 फुटानं जर गाळ असेल किंवा शेवाळ असेल आणि ते पाणी जर तुम्ही जनतेला पाजत असाल तर याच्यासारखं दुर्दैव कोणाचं नाही म्हणायला हरकत नाही। तर मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून सांगतोय की 8 दिवसाच्या आत जर या टाकीला साफ नाही केलं आणि नवीन टाकीला बांधकाम जे थांबलेलं त्याचं कारण शोधून त्याला सुरुवात नाही केली तर या कदमवाडी गावच्या ग्रामस्थांना घेऊन मी पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन करीन। याची दाद आपण घ्यावी अशी आपल्याला हात जोडून विनंती करतोय। धन्यवाद।